मी आणि तन्वीने लिव्ह मध्ये राहायचं ठरवलंय. अरे वा. लिव्ह इन मध्ये राहण्याचं ठरवलं त्यांनी किंवा विचार केला याचा अर्थ त्यांचं प्रेम नाही असं होत नाही. आजच्या यंग जनरेशनला जर काही सांगायचं असेल प्रेमाविषयी मी एक करू शकतो, मी दम देऊ शकतो त्यांना. आणि मग त्या टेस्टमध्ये पास नाही झालंस तर काय, दुसऱ्या मुलीबरोबर राहून बघणार. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग खूप वेगळं असतं, आपल्या पद्धती खूप वेगळ्या असतात, आपल्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात. त्याच्याशी मिळतं जुळतं जर समोरच्यात काही असेल तर पुढे जाण्यात काही हरकत नाही. प्रामाणिकपणे प्रेम करा, चुकीचे विचार करू नका, चुकीचे निर्णय घेऊ नका, छान राहा आणि लग्न करा. ते एकमेकांचे फोन चेक करणं, रेड फ्लॅग. आपल्या एक्स सोबत कॉन्टॅक्ट ठेवणं किंवा फ्रेंडशिप ठेवणं, बेंचिंग, म्हणजे श्युरिटी न देणं. ब्रेड क्रमिंग. अरे बापरे, हे काय ते मला माहित होतं पण मी विसरले. म्हणजे असं जेनझी आजी. हो हा पहिलं प्रेम म्हणजे न विसरता येणारी आठवण. तुला पाहता राहिले मीन माझी. तुला पाहता असं म्हणत एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष आयुष्यातून निघून जाते आणि अचानक येते. मग तेव्हा काळ थांबतो का? चला जाणून घेऊया. हाय, मी यशस्वी आणि अभिजात मराठी फिल्मीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत दिग्गज कलाकार आणि ज्यांनी चित्रपटसृष्टीत एवढी कामं केली, एवढा त्यांना एक्सपिरियन्स आहे. त्यांना विचारूया की तुला पाहताच्या माध्यमातून त्यांनी ज्या 2 लव्ह स्टोरीज म्हणजे 1971 ते 2026 पर्यंतची जी लव्ह स्टोरीमधला जो तुम्ही इतक्या वर्षात तिन्ही रोल केलेले आहेत, म्हणजे दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते म्हणून पण. हो. तर जेव्हा तुम्ही या तुला पाहता याची स्टोरी जेव्हा ऐकली तेव्हा पहिला तुमच्या मनात काय प्रश्न आला? नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1970 आणि 2020चे 26 इथपर्यंत हा जो काळ आहे त्याच्यात प्रेमामध्ये काही फरक नाही झालेला आहे, मला असं वाटतं. आणि ही ज्यावेळेला मी स्टोरी ऐकली त्यावेळेला मला ती आवडली, खूप छान आहे असं मला वाटलं. आणि त्याच्यात काहीतरी काय म्हणतात त्याला, की काहीतरी करण्यासारखं आहे जे आपण करू शकू कदाचित. ज्यावेळेला मला त्यांनी सांगितलं का हे कॅरेक्टर करायचं आहे, कारण मयुरा मॅमने ज्यावेळेला मला सांगितलं का बाबा असं असं करा, आधी खरं म्हणजे ही 1 वर्ष आधी होणार होती फिल्म, ती 1 वर्षानंतर झालेली आहे. पण त्याच्यात ह्याच्यात बदल काही झालेला नव्हता फारसा. म्हणजे मला फार त्यांनी आधी जे सांगितलं की बाबा हे करणार होते मी, पण आता अशी झाली, एवढंच तो फरक होता त्यात. पण ती स्टोरी लाईन मला खूप आवडली आणि मला असं वाटलं की आपण हे करावं. हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी कधी केलेलं नव्हतं. मिलिटरीचा माणूस, हां. रिटायर्ड मिलिटरी. तर त्याच्यामुळे मला ती आवडली. आणि ज्याप्रमाणे मयुरा मॅमने ती नॅरेट केली ती खूप सुंदर केली आणि कोणीही त्या कथेच्या प्रेमात पडेल अशी ती कथा आहे. सैनिकाला भावना लपवायला शिकवलं जातं, पण प्रेम हे सगळं भावनांवरच आहे. हो हो. मग ह्या 2 जेव्हा विरोधाभासी गोष्टी तुम्ही साकारत होते तेव्हा तुम्ही त्या कशा टॅकल केल्या? म्हणजे नाही, तसं काही फारसं काही करावं नाही लागलं. फार सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी काय करण्यापेक्षा मयुरा मॅम काय सांगणार होते हे फार महत्त्वाचं होतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं का हे अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यामुळे माझ्यासाठी ते कम्पॅरेटिव्हली सोपं झालं आणि मी ते करण्याचा प्रयत्न केलेला. दॅट्स ऑल. मॅम, तुम्ही एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की आजकालच्या मुलांमध्ये इन्स्टंट गोष्टी आजकालच्या मुलांना जास्ती हव्या असतात. तर नाती म्हणजे स्लो कुकिंग आणि ते आपल्याला जपायला खूप कष्ट घ्यावे लागतात. तर जेव्हा तुम्ही ह्या फिल्मच्या स्टोरीबद्दल ऐकलं मग तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती किंवा तुम्हाला पहिला विचार काय आला? हां, पण ह्याच्यामध्ये ना कुठेही म्हणजे जे असं इन्स्टंट चा जमाना आहे किंवा इन्स्टंट कुकिंग असतं, इन्स्टंट नूडल्स असतात, तसं इन्स्टंट लव असं याच्यातही नाही आहे. म्हणजे ओके. 2025चं प्रेम जरी असलं तरीसुद्धा ते म्हणजे लिव्ह इनमध्ये राहण्याचं ठरवलं त्यांनी किंवा विचार केला याचा अर्थ त्यांचं प्रेम नाही आहे असं होत नाही. फक्त त्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आम्ही एकत्र राहून बघतो, मग कमिटमेंट किंवा जबाबदारी आम्ही कशी ती पार पाडू शकू वगैरे. त्यामुळे या अरुआजी जी आहे, माझं जे कॅरेक्टर आहे त्यात त्या
त्या कॅरेक्टरमधला एक अतिशय काय म्हणायचं विलक्षण असा एक पैलू असा आहे की ती स्लो कुकिंग जे तू म्हणतेस त्या पद्धतीच्या प्रेमावर विश्वास आणि हे असणारी असून सुद्धा आजच्या जनरेशनचं प्रेम काय आहे, ते प्रेमाकडे कसं बघतात याचाही सहानुभूतीने आणि त्यांच्यासारखाच विचार करू शकणारी आहे. आणि म्हणूनच ती तिच्या मुलीला समजावत असते, जेव्हा तिचा नातू सागर जो चित्रपटाचा हिरो आहे त्याच्याबद्दल ती, कारण तो सागर आणि ही आजी यांची खूप छान मैत्री आहे, त्यामुळे ती तिच्या मुलीला समजावत असते की त्यांना त्यांचं थोडा वेळ दे, सो त्यांना पण लक्षात येईल त्यांना नेमकं काय हवंय, कसं हवंय ते. त्यामुळे लगेच कुठल्याही जजमेंट किंवा कुठल्याही कन्क्लुजनला न येता की नाही हे असं ते लिव्हिंगमध्ये म्हणतात म्हणजे हे फार चुकीचंच आहे वगैरे असं न म्हणता तुमच्या संस्कारांवर, तुमची मुलं समजूतदार आहे, ती चांगला निर्णय घ्यायला त्यांची क्षमता आहे, याच्यावरती तू विश्वास ठेव, असं सांगणारी ही अरू आजी आहे. त्यामुळे प्रेमाचं जे तू दोन म्हणालीस की स्लो कुकिंग आणि इन्स्टंट, पण त्या दोन्हीमधलं मर्म कसं तेच आहे हे जिला कळतं, अशी ही अरू आजी आहे. अच्छा. तुम्हाला जर का तुमच्या तरुण पणातल्या म्हणजे तुम्ही जेव्हा 25 वर्षाच्या वगैरे होते तेव्हा स्वतःला प्रेमाबद्दल एक सल्ला द्यायचा असता तर काय दिला असता? मला तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा हां इला भाटे मी 25 वर्षाची हां. असताना मी दुसऱ्याला सल्ला नाही, द्यायचा. तुमच्या स्वतःला जर तुम्हाला एखादा स्वतःला. सल्ला द्यायचा असला आता हो. मागे जाऊन, ओके, जर तुम्ही काय दिला असता प्रेमाविषयीचा? तर मी असा सल्ला दिला असता की म्हणजे प्रेमात पडल्यात तर प्रेमाची ओळख होत असताना आधी स्वतःला ओळखा, असा मी सल्ला दिला असता की तुम्ही स्वतः कोण आहात, काय आहात, तुम्हाला काय हवं आहे, काय करायचं आहे हे तुम्ही आधी ओळखा, मग तुम्ही प्रेमही ओळखू शकाल. सर, जर तुम्हाला आजच्या यंग जनरेशनला जर काही सांगायचं असेल, प्रेमाविषयीचा सल्ला द्यायचा आहे, तर तुम्ही तो काय द्याल? अरे देवा. ते ऐकतील की नाही माहित नाही, पण तुम्ही द्या. हा नाही, मी देणार म्हणजे नक्की. मी एक करू शकतो, मी दम देऊ शकतो त्यांना. पण मी एवढंच सांगतो की प्रेमाविषयीच्या म्हणजे प्रेमाबद्दल मी त्यांना काय सांगणार की बाबा प्रामाणिकपणे प्रेम करा आणि चुकीचे विचार करू नका, चुकीचे निर्णय घेऊ नका, छान राहा आणि लग्न करा. म्हणजे कारण तुम्ही पण लिव्हिंगच्या मी तेच केलेलं आहे त्याच्यामुळे. आणि मी मग अशी मला वाटलं यांना जो प्रश्न विचारला ना ताईनं तो मला विचारणार, मी म्हटलं मग माझं उत्तर असं तयार होत होतं की मी ते विचार करणं शक्यच नव्हतं, कारण 25व्या वर्षी सांगितलं ना, मी 23व्या वर्षी लग्न केलेलं होतं त्याच्यामुळे. बरं, 20व्या वर्षी तुम्ही काय सांगा? नाही काय नाही, 20व्या वर्षी मी त्याच मुलीवर प्रेम करत होतो अरे वा. जिच्याशी लग्न केलं, बस एवढंच. ओके. मला तुला विचारावं असं वाटतं की जेव्हा तू ही स्टोरी ऐकलीस तेव्हा तुझ्या मनात काय विचार आला आणि तुझ्या प्रेमाच्या कॉन्सेप्ट काय आहेत? तुला म्हणजे जुनं जे प्रेम होतं, जे कमिटमेंट, रिलेशनशिप आणि आत्ताचं जे आहे की आधी लिव्हिंग करा किंवा नवीन जनरेशनचं जे प्रेम आहे, तुला काय वाटतं? मी खूप ओल्ड स्कूल आहे. मला कायमच असं वाटतं की कुठल्याही नात्यात सहवास खूप महत्त्वाचा आहे. एकमेकाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांशी बोलणं, ट्रान्सपरन्सी ठेवणं, रिस्पेक्ट देणं एकमेकांना, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं जर आपल्याला त्या नात्यात मिळत असेल, ह्या मला वाटतं खूप बेसिकशा गोष्टी आहेत ज्या आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्या जर मिळत असतील तर मग पुढे जावं आणि मग बाकीच्या गोष्टी येतात. सो मी असं नाही आहे की कोणीतरी पटकन दिसायला आवडला मग आपण त्याच्याबरोबर राहून बघावं. नाही, आपण पहिले थोडंसं समजून घ्यावं, स्वभाव समजून घ्यावा, आपल्याला जमणार आहेत का. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग खूप वेगळं असतं, आपल्या पद्धती खूप वेगळ्या असतात, आपल्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात. त्याच्याशी मिळतं जुळतं जर समोरच्यात काही असेल तर पुढे जाण्यात काही हरकत नाही आहे. आणि मग बाकी म्हणजे समजून घ्या, बोला आणि मग
देन कॅरी ऑन. पण ह्या बेसिक गोष्टी तरी असल्याच पाहिजेत ज्या तुम्हाला हव्या आहेत तुमच्या कुठल्याही रिलेशनशिपमधनं. म्हणजे नुसतंच पार्टनर असं नाही म्हणत आहे, पण तुम्ही फ्रेंडशिपसुद्धा करता त्यावेळेससुद्धा ह्या गोष्टी साधारण आपल्या डोक्यात असतात. आपण असं उगाचच कोणाचे फ्रेंड्स नाही बनत किंवा कोणाच्या इतक्या जवळ जात नाही. आपल्याला जेव्हा काही गोष्टी पटतात त्या व्यक्तीतल्या, तेव्हा जाऊन आपण म्हणतो की चला आपण हे एक्सप्लोअर करूया, आपण एकमेकांना अजून जास्त समजून घेऊया आणि मगच तुमची फ्रेंडशिप जी असते ती जास्त घट्ट होते. सो मला वाटतं ही प्रोसेस असलीच पाहिजे, जेणेकरून नंतरचं होणारं कन्फ्युजन आणि कॉम्प्लेक्सिटी आपण म्हणजे ते अवॉइड करू शकतो. फिल्मबद्दल विचारलंस तर मी खूप आधीपासून जुळलेली आहे ह्या फिल्मला. म्हणजे माझं कनेक्शन ह्या फिल्मबरोबर जेव्हापासून ह्याची कॉन्सेप्ट तयार झाली तेव्हापासूनची आहे. ही फिल्म मी मयुरा प्रधान यांच्याबरोबर शॉर्ट फिल्म करत होते 2020मध्ये. त्याच्यानंतरही मी त्यांच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म केली आणि ह्या दरम्यान ही कॉन्सेप्ट त्यांच्या डोक्यात आली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितली होती की असं असं आहे, ह्या लाईनवरती ही स्टोरी आहे, जी तुम्ही आता 10 जुलैला सगळीकडे बघू शकाल. तर असं असताना मला ती तेव्हाच आवडली होती. कारण की खूप सिम्पल अशी ही लव्ह स्टोरी आहे जी आपल्याला आपल्या घराघरात बघायला मिळतील. ह्यातले कॅरेक्टर्स तुम्हाला साधारण तुमच्या घरात कोणी ना कोणीतरी एक कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या घरात असं दिसून येईल आणि तुम्ही रिलेट कराल. तुम्ही म्हणाल माझी मावशी अशीच आहे, माझी आत्या अशीच आहे किंवा माझे काका असेच आहे. हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला जाणवेल की आपण ह्यांच्याबरोबर रिलेट करू शकतोय. त्यामुळे ही सिम्पलशी गोष्ट पण ज्या पद्धतीने त्यांनी ती मांडली आहे, त्याचा स्क्रीन प्ले इतका सुंदर लिहिला आहे, व्हिज्युअल्स इतके चांगले आहेत, त्याच्यामुळे ती तुमच्या मनात घर करून जाईल ह्याची मला खात्री होती. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ती नरेट केली होती, हे कळत होतं की त्यांना माहिती आहे की त्यांना काय हवं आहे आणि त्यांना काय दाखवायचं आहे प्रेक्षकांना. त्यामुळे मला वाटतं क्लॅरिटीने आणि चांगल्या हेतूने जर एखादी गोष्ट आपण करत असू ना, तर ती प्रत्येकापर्यंत त्यानी पोचते आणि मला वाटतं म्हणून ही सगळ्यांना आवडेल गोष्ट बघायला, असं म्हणजे मला नक्की वाटतंय. अरे खूप छान. आम्ही ट्रेलरमध्ये पण खूप पाहिलं. खूपच छान स्टोरी, इंटरेस्टिंग स्टोरी वाटते. आता मी तुझ्यासोबत एक छोटासा गेम खेळते. माझ्यासोबत नाही. म्हणजे सगळ्यांसोबतच. हां. ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग. मी तुम्हाला एखादी सिच्युएशन सांगेल, तर तुम्ही आता ग्रीन फ्लॅग म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल. हं. ओके. सो डबल टेक्स्टिंग म्हणजे एखाद्या मुली हां. अच्छा. बरोबर, बरोबर. डबल डबल टेक्स्टिंग म्हणजे जर का एखाद्या मुलीने मेसेज केलेला आहे किंवा एखाद्या मुलाने मेसेज केला आहे आणि तुम्हाला समोरून उत्तर नाही आलंय, पण तरीही तुम्ही परत मेसेज करतायत. हे जनरली मुली नाही करत, कारण की ते त्यांच्या सो रेड फ्लॅग. नवीन रेड रेड फ्लॅग. रेड फ्लॅग. ओके. लेट रिप्लायज. रेड फ्लॅग. ओके. एक्सला फॉलो करणं. रेड फ्लॅग. सर खूप कन्फ्युज आहे. हे असं काही करत एलियन असल्यासारखं वाटतं दुसऱ्या ग्रहावरचं. ओके. भलत्याच तिकडे रेड फ्लॅग बोलेन मी. म्हणजे ग्रीन फ्लॅग म्हणजे काहीतरी चांगला करतंय हो, असं. अच्छा. पण ओके. पासवर्ड एकमेकांसोबत शेअर करणं. ग्रीन फ्लॅग. ओके. तुम्ही काय म्हणता? ग्रीन फ्लॅग. हां, एकमेकांबरोबर हां, म्हणजे असेल. लोकेशन शेअर करणं आपलं, मी कुठे आहे काय ते. नाही पण स्वतःहून लोकेशन शेअर करणं त्यात हा, काय? स्वतःहून. हो, मग कंपल्सरी का करायला पाहिजे? मी जर सांगितलं की मी अंधेरीत आहे, तर विश्वास ठेवावा. नाही, तू केलंच पाहिजे. हां. बघायला, क्रॉस चेक करायला जर होत असेल तर ऑब्व्हियसली ग्रीन फ्लॅग. अदरवाईज स्वतःहून तुम्हाला इच्छा होती एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करायची, तर मी तर म्हणते ग्रीन फॉरेस्ट आहे. कारण की एवढी ट्रान्सपरन्सी खूप कमी रिलेशनशिपमध्ये आपल्याला बघायला मिळते, की मला तुला सगळं सांगायचंय माझ्या आयुष्यात जे घडतंय ते. ओके. डेली गुड मॉर्निंग टेक्स्ट करणं. रेड फ्लॅग. रेड फ्लॅग. ग्रीन फ्लॅग.
म्हणजे लव्हर्स हे एकमेकांमध्ये हा, हा. जनरल आहे. नाही नाही लव्हर्सला मग ठीक आहे. मग करा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. आपल्या एक्स सोबत कॉन्टॅक्ट ठेवणं किंवा फ्रेंडशिप ठेवणं. ऑफकोर्स Red- रेड फ्लॅग. रेड फ्लॅग. कॉल करण्याच्या ऐवजी टेक्स्टवरतीच बोलत राहणं. हा डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही अवॉइड करायला करत असाल तर मी स्वतः टेक्स्ट पर्सन नाही आहे. मला आवडतं कॉल Call करून करायला. गोष्टी, कारण की टेक्स्टवरनं ना तुम्हाला तुमचा टोन नाही समजत समोरच्याचा. तुम्हाला नक्की म्हणायचं काय हे, हम्म. असं नुसतं म्हणायचं काय हे म्हणायचं आहे, काहीच कळत नाही. सो मी कॉल पर्सन आहे. चेकिंग पार्टनर्स फोन म्हणजे एकमेकांचे फोन चेक करणं. रेड फ्लॅग. ओके, आता ना डेटिंग टर्म्स आहेत. आता सरांना तर मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे की नाही, पण मलाही नाही आताच्या माहिती. जेनझी नाही. मी उठलो. नाही आता जेनझी मध्ये ना डेटिंग टर्म्स आलेले आहेत. जसं की आपण आता रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग पाहिलं, तसंच बेंचिंग, ब्रेड क्रमिंग, घोस्टिंग, ह्या सगळ्या. तर त्यांची तुला अर्थ सांगता मला येईल? खूप कमी गोष्टींचे अर्थ माहिती आहेत. मी त्या नादीच नाही लागत. मला माहिती होते, हां. मी आता थोडं केलं ना. तुम्ही तर भाडी हो. हां. हा. मला माहित होते, पण बेंचिंग. बेंचिंग इज एखाद्याला म्हणजे श्युरिटी न देणं त्याला, म्हणजे यू फील लाईक युअर इन अ रिलेशनशिप बट यू डू नॉट कमिट, आणि यू नॉट गिव्हिंग एनी अश्युरन्स कुठल्याच गोष्टीबद्दल, हा, म्हणजे तुमच्या त्याला फिलिंग्स असं होल्ड करून ठेवायचं की हा Yes. तू पण आहेस, हां पण मी दुसरे एक्सप्लोर हां पण एक्सप्लोर पण नाकावर करते. बसवून येस. ठेवायचं. करेक्ट. ब्रेड क्रमिंग. अरे बापरे, हे काय? ते मला माहित होतं, पण मी विसरले. म्हणजे असं जेनझी काहीतरी- आजी. हो. हा, खुशीसोबत. घोस्टिंग म्हणजे असं दुर्लक्ष करणं ना. हा. त्याला खिचगणती तर नाही असं. हां. मला माहित होतं ग, मी वापरलं पण आहे, पण मी सॉरी मी विसरली. सतीश म्हणजे माझं काय सिनेमाशी काय संबंध नाहीये. जेनझीचं हे. अधूनमधून मेसेज करायचा, म्हणजे समोरच्याला होप द्यायचं की हा. अच्छा. अच्छा, असं म्हणजे थोडे पहिले मेसेज गाजर- करायचं, हा, गायब गाजर व्हायचं. दाखवायचे. गाजर दाखवलं. हा, गायब व्हायचं. मग गाजर दुसऱ्याला वाटतं की अच्छा ह्याला इंटरेस्ट नाही, मग मधनच परत एखादा पिल्लू सोडायचं. दाखवलं. हा. असं सॉफ्ट लॉन्च. मला नाही माहिती. सॉफ्ट लॉन्च म्हणजे आपल्या पार्टनरला जर का आपल्याला सोशल मीडियावरती त्यांचा फोटो नाही दाखवायचा, पण त्यांचे असे हात पकडलेले फोटोज किंवा कोणीतरी आहे ओ, असं अच्छा. फक्त. ओके. झलक दाखवायची हा. विदाउट ऍक्च्युली रिव्हिलिंग Yes. कोण आहे. ऑर्बिटिंग. हे बाबा, ठीक आहे. आय एम सो ओल्ड. माझा फोन म्हणजे फोन येणं आणि फोन करणं. त्याच्या व्यतिरिक्त काय मला त्यातलं काहीही कळत नाही. हो, ऑल राईट. दॅट वॉज इट. थँक्यू सो मच तुम्ही अभिजात मराठी फिल्मीसाठी. थँक्यू सो आणि मच. बघा, तुला Yes. पाहता 10 10 जुलैला. येतोय. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळ्यांच्या बरोबर जरूर बघा तुला पाहता. थँक्यू. थँक्यू. Thank you.